नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या गोपालम संस्कृत क्लासेस मध्ये, जेथे होईल तुमचे संस्कृत सुगम संस्कृतम। तर आज आपण सुरू करत आहोत श्रवणाभ्यास। याच्या अगोदरच्या संख्या सुद्धा आपण तयार करून व्हिडिओ टाकलेला आहे, तरी तो पाहून घ्यावा। तर आज श्रवणाभ्यास मध्ये षडम प्रति शाठ्यम हा पाठ पाहत आहोत। या पाठास आपण 3 भागांमध्ये विभागलेले आहे। प्रथम पाठ शब्दार्थ, द्वितीय पाठ वाचन, तृतीय पाठ भाषांतर। लिखित भाषांतर सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या अंतिम भागामध्ये मिळेल। तर मग चला, वाट कसली पाहत आहे, करूया सुरुवात। तर षडम प्रति शाठ्यम श्रवणाभ्यास। षठम म्हणजे काय, तर लबाड। ओके, प्रति म्हणजे च्या विरोधात, शाठ्यम शाठ्यम म्हणजे चातुर्य किंवा लबाडी। तर पूर्णार्थ पाहायचा झाला तर लबाडाशी लबाडी असा होता। समजलं का? षठम म्हणजे लबाड, प्रति म्हणजे च्या विरोधात किंवा च्या व्यक्तीबरोबर, शाठ्यम म्हणजे काय, लबाडी किंवा चातुर्य। लबाडाशी लबाडी किंवा लबाडाशी चातुर्य असा अर्थ या ठिकाणी निघतो। ओके, त्यानंतर शब्दार्थ बघा। बकह म्हणजे काय, बगळा। शृगालह म्हणजे कोल्हा। अव्वयती म्हणजे आमंत्रण देतो। स्थालिका म्हणजे थाळी। पायसम म्हणजे खीर। परिवेशयती म्हणजे काय, वाढतो। सव चंचुहु म्हणजे काय, चोच। दीर्घाहा दीर्घा म्हणजे काय, लांब। उपहासम म्हणजे चेष्टा किंवा थट्टा किंवा मस्करी। गलंतिका म्हणजे काय, चंचू पात्र। अवगच्छती म्हणजे समजतो, जाणतो। दृढ म्हणजे काय, घट्ट किंवा पक्की। आता आपण पाहूया भाषांतर। भाषांतरच्या आधी आपण थोडीशी ही गोष्ट काय ते समजून घेऊया। हे बघ, काय झालं होतं माहिती आहे का, बगळा आणि कोल्हा, हा बगळा आहे, हा कोल्हा आहे, या दोघांची मैत्री असते। ओके, पण पाहिलं आपण की कोल्हा जो असतो तो लबाड असतो। मग आता कोल्हा काय करेल, बगळ्याला तो स्वतःच्या घरी जेवायला आमंत्रण देऊन येतो। म्हणतो आता तू माझ्या घरी जेवायला ये। मग बगळा कोल्ह्याच्या घरी जेवायला जातो। तेव्हा हा कोल्हा काय करतो, बगळ्याला खीर वाढतो, ते पण कशामध्ये, थाळीमध्ये। ओके, आता बगळ्याची चोच कशी असते, लांब। बघा किती मोठी चोच असते बगळ्याची। मग त्याची एवढी मोठी चोच आहे, त्याचं तोंड वर आहे, आणि मग अशा थाळीमध्ये त्याला खीर जर वाढली तर बगळा अशी चोच टाकेल, पण त्याला ती खीर पिता नाही येणार। ओके, आणि हे मुद्दामून त्या कोल्ह्याने केलेलं असतं। आणि मग जेव्हा त्या बगळ्याची ती फजिती होते आणि त्याला खीर व्यवस्थित पिता येत नाही, तेव्हा कोल्हा त्याची मजा घेतो। ओके, त्याची चेष्टा आणि मस्करी करतो। हे सगळं संपतं। मग आता काय होतं, आता बगळ्याची बारी असते। बगळा पण एकदा कोल्ह्याला जेवायला बोलवून घेतो। आता बगळा काय करतो, चंचू पात्रामध्ये खीर वाढतो। हे चंचू पात्र असं, हे खोल तोंडाचं असतं, उदाहरणार्थ असं। ओके, आता कोल्हा आहे तो जिभेने चाटून चाटून पितो, परंतु ते आता बघा तोंड एवढं मोठं आहे आणि खाली खीर आहे, त्याला मध्ये तोंडच टाकता नाही येत। आणि बगळा आहे तर तो असं चोच टाकतो आणि खीर पिऊन जातो। आता कोणाची फजिती होते, कोल्ह्याची, कारण त्याला खीर नाही पिता आली। मग आता कोल्ह्याला समजतं की आपण जे पूर्वी कृत्य केलेलं होतं ते आता आपल्यावरती उलटं आलेलं आहे, आणि हे जे आपल्याला आता फळ भेटलं, हे मागच्या केलेल्या कर्माचं आता फळ भेटलेलं आहे। आणि तो बगळ्याची क्षमा मागतो की भो बगळा, मला क्षमा कर, माझ्याकडून चुकी झाली। आणि ह्या प्रसंगाने या दोघांची मैत्री अधिक घट्ट होते। तर आता आपण लाईन बाय लाईन भाषांतर जाणून घेऊया। बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति। बगळा
आणि कोल्हा यांची मित्रता असते. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. एकदा कोल्हा बगळ्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी आमंत्रण देतो किंवा बोलावतो. ओके. एकदा कोल्हा बगळ्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलावतो, आमंत्रण देतो. ओके. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. कोल्हा, स्थालिका म्हणजे काय? थाळीमध्ये. थाळीमध्ये खीर वाढतो. कोल्हा थाळीमध्ये खीर वाढतो. बकस्य चंचुः दीर्घा अस्ति. बगळ्याची चोच कशी असते? लांब. ओके. बगळ्याची चोच लांब असते. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. थाळीमध्ये वाढलेली, परिवेशितम म्हणजे काय? वाढलेली. पायसम म्हणजे काय? खीर. थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा खाऊ शकत नव्हता. ओके. थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा खाऊ शकत नव्हता. समजलं? कस काय खाईल तो? एवढी उथळ ताळी आहे, त्याची एवढी चोच लांब आहे, तर तोंडापर्यंत ती खीर कशी येईल? ओके. शृगालः तस्य उपहासं करोति. आता हे कोल्ह्याने मुद्दामून केलेलं होतं. मग कोल्हा त्याची मजा घ्यायला लागला. ओके. त्याची चेष्टा करायला लागला. कोल्हा त्याची चेष्टा करतो. पुनः कदाचित बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. आता बगळा हे लक्षात ठेवून घेतो. मग केव्हा तरी बगळा कोल्ह्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी आमंत्रण देतो, बोलावतो. समजलं? पुन्हा केव्हा तरी बगळा कोल्ह्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलावतो. तदा सह गलंतिकायां पायसं परिवेशयति. तेव्हा तो चंचुपात्र बघा असं असतं. तेव्हा तो चंचुपात्रात खीर वाढतो. गलंतिकायां परिवेशितं, चंचुपात्रामध्ये वाढलेली, पायसम खीर. शृगालः कोल्हा खादितुं न शक्नोति, खाऊ शकत नव्हता. चंचुपात्रामध्ये वाढलेली खीर कोल्हा खाऊ शकत नव्हता. कस काय खाणार तो? हे चंचुपात्र आहे, मग आणि खीर खाली आहे, मग त्या कोल्ह्याला थोडी ना ती खीर चाटता येणार आहे. मात्र जो बगळा आहे तो चोच टाकेल आणि खीर पिऊन जाईल. हे बगळ्यासाठी सोपं होतं. मग आता जशाला तसं उंगलं होतं. तर मग बकः तस्य उपहासं करोति. यावेळेस मात्र बगळा कोल्ह्याची चेष्टा करतो. बगळा त्याची चेष्टा करतो. शृगालः अवगच्छति. कोल्हा समजतो, जाणतो. काय जाणतो तो? आता मम पूर्वकृतस्य एतत् फलम. मी पूर्वी केलेले कर्माचे हे फळ आहे. मी पूर्वी केलेल्या कार्याचे हे फळ आहे. असं इति. सह मित्रस्य क्षमां प्रार्थयते. तो मित्राची क्षमा
मागतो. तयोः मैत्री दृढा भवती. त्यांची मैत्री घट्ट होते. असा एकूण अर्थ होता. आता लिखित आपण भाषांतर पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गोपालम संस्कृत क्लासेसला धन्यवाद.